एकनाथ शिंदेंची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिंदे आता नेमकी कोणती भूमिका घेणार, एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। सध्या एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत। या दरम्यान पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा इच्छुक आहेत, त्या संदर्भात त्यांच्या समर्थकांच्या माध्यमातून समर्थन देखील करण्यात येत आहे। त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याची देखील चर्चा होती। मात्र या संदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारचं शिक्कामोर्तब झालेलं नाही। याच सर्व पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कोणती भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेणार आहेत। तर एकनाथ शिंदे आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं। एकीकडे मागच्या 2-3 दिवसांच्या घडामोडी पाहता एकनाथ शिंदे यांची नेमकी भूमिका काय याबाबतची उत्कंठा आता महाराष्ट्राच्या मनात शिगेला पोहोचलेली आहे। एकनाथ शिंदेंची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आहे। काल खरं तर एकनाथ शिंदे यांनी आमदारांना परत जाण्याचं देखील आवाहन केलं होतं। आपापल्या मतदारसंघात जाऊन मतदारांचे आभार माना। त्यानंतर आता एकनाथ शिंदे आज काय भूमिका घेतात, कुठला प्रस्ताव हा एकनाथ शिंदे यांना मान्य आहे, एकनाथ शिंदे यांची आगामी काळातली नेमकी भूमिका काय असणार आहे, या सर्व संदर्भात आता एकनाथ शिंदे आज दुपारी काय बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे। तर एकीकडे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत अद्यापही कुठल्याही नावावरती शिक्कामोर्तब झालेलं नाही। मात्र मुख्यमंत्री पदाच्या नावावरती आज शिक्कामोर्तब केली जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे। त्या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। एकनाथ शिंदे हे सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत। दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आहे, त्यामुळे कुठला प्रस्ताव भारतीय जनता पार्टीचा एकनाथ शिंदे हे स्वीकारतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। महायुतीचा महानिकाल लागला, महाविजय झाला आणि त्यानंतर आता यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे। मागच्या 2 ते 3 दिवसापासून एकनाथ शिंदे त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनही एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात सूचक ट्विट केले जात आहेत, चर्चा सुरू आहे। ठिकठिकाणी या संदर्भात मागणी केली जात आहे। आमदार मनीषा कायंदे यांनी एक ट्विट केलं होतं की एकनाथ है तो सेफ आहे, अशा प्रकारचं सूचक ट्विट त्यांनी केलं होतं। त्यामुळे एका प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या समर्थकांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदावरती दावा करण्यात येतोय। यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यातच लाडकी बहीण योजना आणि मागच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री पदावरच्या प्रभावी कामामुळेच महायुती पुन्हा एकदा इतक्या प्रखरतेने महाराष्ट्रात महायुतीचा महाविजय झाला, अशा प्रकारचा दावा हा शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येतोय। लाडकी बहीणचा देखील मोठ्या प्रमाणे परिणाम झाला, अशा प्रकारची देखील चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे। आणि त्याच सर्व गोष्टींच्या घडामोडीवर आता शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात दावा करण्यात येतोय। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे जोडल्या। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। एकीकडे आपण मागच्या 2 ते 3 दिवसांपासून पाहतोय की अद्यापही मुख्यमंत्री पदावरती शिक्कामोर्तब झालेलं नाही। मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक नेत्यांच्या माध्यमातून हे स्पष्ट दिसतंय की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी दावा करत आहेत। आपली नेमकी काय प्रतिक्रिया? अद्याप कुठल्या प्रकारचं शिक्कामोर्तब मुख्यमंत्री पदावर झालेलं नाही। खरं तर महाराष्ट्रातल्या ज्या निवडणुका आहेत त्या माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या। मागील 2.5 वर्षाच्या पूर्वी जी क्रांती किंवा जो उठाव महाराष्ट्रामध्ये झाला ते एकनाथ शिंदे साहेबांच्या धाडसामुळे झाले। त्यामुळे आज महायुतीचं जे घवघवीत निष्ठा अगदी सर्वसामान्य नागरिकांच्या पर्यंत त्यांनी थेट पोहोचणं, अर्धी पहाटे 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागून त्यांनी केलेलं काम, लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी यासारख्या त्यांनी आणलेल्या अनेक धाडसी योजना, या सगळ्यांचं यश आपल्याला महायुतीच्या या घवघवीत यशामध्ये बघायला मिळत आहे। आणि त्याच्यामुळे केवळ शिवसैनिकांचीच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींची आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या गोरगरीब सर्वसामान्य जनतेची ही इच्छा आहे की एकनाथ शिंदे साहेब त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं। ते जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत, पण तरी सुद्धा जो काही महायुतीचा निर्णय असेल तो महायुती म्हणून आम्ही मान्य करून पुढे। ताई, खरं तर एकनाथ शिंदे यांची आज पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांची नेमकी भूमिका काय असणार याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे, काय सांगू शकाल? खरं तर आजची जी
आहे ती अत्यंत महत्वपूर्ण पत्रकार परिषद असेल. माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे केवळ म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री पदावर असतानाही सतत सांगितलं होतं की मी स्वतःला कार्यकर्ता समजतो आणि त्या चीफ कॉमन मॅन म्हणून काम करतो हे साहेबांनी वारंवार सांगितलेलं होतं. आणि त्यामुळेच सत्तेतलं एखादं पद हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं ध्येय कधीच नाहीये. तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल आणणं यासाठी ते नेहमी प्रयत्नशील आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ते नक्कीच या सगळ्या महत्वपूर्ण विषयांच्या संदर्भात भाष्य करतील आणि शिवसेना ही जास्तीत जास्त लोकांच्या जीवनाच्या प्रश्न सोडवण्यासंदर्भात कशा पद्धतीनं जास्त सकारात्मक होऊ शकेल याही संदर्भात अनेक महत्वाच्या घोषणा या पत्रकार परिषदेमध्ये साहेब करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. ताई, खरं तर भाजपच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचे प्रस्ताव आपल्या पुढे ठेवण्यात आलेत याबाबतची काही माहिती आहे का? दादा, खरं तर आम्ही एक अत्यंत सर्वसामान्य आणि छोटी कार्यकर्ता आहे. त्यामुळे ते प्रस्ताव आणि इतर सगळ्या गोष्टींच्या बाबतीत त्या वरिष्ठ पातळीवरती चर्चा होत असतात. त्यामुळे त्या संदर्भात मी आपल्याला काहीच अधिकृत सांगू शकत नाही. परंतु एवढंच सांगू शकते की एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून आम्हाला सगळ्यांना असंच वाटतं की जनतेच्या मनातले मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे साहेबच आहेत. अगदी. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की खरं तर भाजपच्या माध्यमातून असे 2 प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत ज्याची चर्चा कालपासून खूप जोरात सुरू आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्रिपद आणि दुसरं उपमुख्यमंत्रीपद. तर यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे एका नव्या नावाची घोषणा करू शकतात अशी प्रकारची माहिती मिळत आहे. त्यामुळे नेमकं हे नवीन नाव काय, काही सांगू शकाल याबद्दल? खरं तर या सगळ्या बातम्या आम्ही माध्यमांच्या मधून पाहिल्या. पण आपण जर एकंदरीत एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाची शैली जर बघितली ना तर ते फक्त मी आणि माझं कुटुंब असा विचार कधीच करत नाहीत. मागच्याही वेळेस जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्रीपद कुणाला द्यायचा हा प्रश्न आला त्यावेळेस श्रीकांत शिंदे साहेब हे 3 वेळेला बहुमतानं निवडून येऊन सुद्धा त्यांनी ती संधी एका सर्वसामान्य शिवसैनिकाला दिली. आणि त्यामुळे नक्कीच स्वतःपेक्षा आपले आमदार असतील, आपले पदाधिकारी असतील, त्यांचा जास्त विचार करणं ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाची शैली आहे. आणि त्यामुळे कदाचित ते तसा धाडसी आणि धक्कादायक निर्णय घेऊ शकतील. नाही, मात्र यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की अडीच वर्ष असेल किंवा या संदर्भात अन्य काही वेगळी चर्चा सुरू आहे का? कारण यंदा सुद्धा 2 उपमुख्यमंत्री हाच फॉर्म्युला कंटिन्यू राहणार आहे अशी चर्चा आहे. या चर्चा चालू आहेत. पण या सगळ्या चर्चांच्या बाबतीत मी तुम्हाला एवढं सांगू शकते की आम्ही एक अतिशय सर्वसामान्य शिवसैनिक आहोत. त्यामुळे या सगळ्या चर्चा ह्या वरिष्ठ पातळीवरती सुरू आहेत आणि त्या संदर्भात आपल्याला नक्कीच. तर काही तांत्रिक अडचणीमुळे संपर्क तुटलेला आहे. मात्र सध्या एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. दुपारी 3 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद आहे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद आहे. एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय की एकनाथ शिंदे यांची नेमकी भूमिका काय असते. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 2 प्रस्ताव पाठवण्यात आल्याची चर्चा कालपासून सुरू होती. त्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद आणि दुसरं म्हणजे केंद्रीय मंत्रिपद. त्यामुळे कुठल्या प्रस्तावावरती आता एकनाथ शिंदे यांची सहमती असते, कुठला प्रस्ताव ते स्वीकारतात, या सर्व घडामोडीवरती लक्ष असणार आहे एकनाथ शिंदे. त्यामुळे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. खरं तर एकनाथ शिंदे हे नाराज आहेत अशी चर्चाही रंगत होती. त्यांच्या देहबोलीवरून देखील ते स्पष्टपणे जाणवत होतं. दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद, या दुपारी 3 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. एकनाथ शिंदे या दरम्यान काय बोलणार, त्यांची नेमकी भूमिका काय, आगामी काळात ते कुठले प्रस्ताव स्वीकारतात, त्यांची आगामी काळातली भूमिका काय असते हे पाहणं महत्त्वाचं आहे. खरं तर उपमुख्यमंत्री पदासंदर्भात नवीन चेहरा समोर येऊ शकतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.